सध्या गाडी सोबत एक माझा मित्र पण आहे, तो असं एक गाडीवरती घेऊन एक वस्तू घेऊन आला ना, तिथेच ते म्हणजे भरोसा नव्हता मला की तो घेऊन येणार आहे. तो आहे ते झाड. तर ते आज आम्ही गाडीवरती ॲडव्हेंचर करत करत नेणार आहे. तर तुम्ही झाडाचं दृश्य बघत असाल किती मोठे आणि ते आम्ही या गाडीवरती नेणार आहोत. आणि जस्ट आम्ही आता पिंपरी चिंचवडमध्ये आहोत. हे आमचं पिंपरी चिंचवडमधलं कालेवाडीमधलं व्ह्यू आहे. या पेट्रोल पंपापाशी आम्ही इथं आता. तर आता आम्ही जस्ट इथून निघणार आहोत. तर गाडीचं जो बाकीचं म्हणजे जसं की टायर मध्ये हवा आहे की नाही चेक करत होतो, पेट्रोल बिट्रोल आहे का नाही ती, कारण की पुढे आम्हाला अडचण कुठे नको यायला पुढे. तर जस्ट आता तुम्ही बघत असाल पाऊस पडून गेलेला आहे, आता सकाळ पण होत आहे. जस्ट आता निघू आम्ही इथूनच आणि पुढचं जे व्ह्यू असेल ते आम्ही कॅप्चर करत करत जाणार आहोत. ते पण ताम्हिणी घाटातून पिंपरी ते कोकण असा हा प्रवास असणार आहे आमचा. तर त्या प्रवासामध्ये जे जे मुवमेंट येणार आहेत ते आम्ही या गोकॅममध्ये कॅप्चर करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच बघा. तर आम्ही इथे मुळशीमध्ये आहोत, आता जस्ट पोचलो आहोत. तर इकडचा नजारा तुम्ही बघत आहात. आता ह्याच्या पुढचा नजारा तर तुम्ही बघणारच आहात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे नेक्स्ट पोस्टमध्ये माझ्या, की जसं की आता बाकीचे व्ह्यू आहेत ताम्हिणी घाटातले मधले. जो अर्धा एक तासाचा घाट आहे आमचा आता, तो आम्ही करणार दोघंजणं. आणि हा जो रस्ता तुम्हाला आता दाखवतो आहे हा असं नसणार आहे, पुढे जरासा वळणं असणार आहेत घाटामध्ये. परत जरा असं थ्रिलिंग, जसं की समोरनं गाड्या येणार, समोरनं दिसणार नाहीत गाड्या मला, मग ते नजारा तुम्ही बघणार असाल. तर आता मी आणि माझा मित्र सवंगडी तर आम्ही जाणार आहोत आणि ती आमची गाडी. आता गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता त्या ज्या प्रकारे झालेली आहे ती. हे बघा समोरनं व्ह्यू. जी कंडिशन झालेली आहे. आणि आमच्यासोबत जो एक पार्टनर आमचा तिसरा पार्टनर जो आम्ही घेतलेला आहे तो. आणि ह्याच्या पुढचा नजारा तुम्ही आता बघालच की पुढचं काय एकदम डेंजर. आणि हा एक सवंगडी आमच्यासोबत भेटलेला येत आहे, त्याला पण बघू आम्ही. जरा आमच्या बाजूला अजून एक सीट असते तर आम्ही त्याला पण बसून घेतलं असतं. टायगर श्रॉफ आहे. आणि की हे बघा, बोला हे असे थ्रिलिंग पॉईंट असल्यामुळे समोरनं आपण जेव्हा गाडी चालवते तर ती पण जरा तुम्ही लक्ष देऊन चालवा, कारण की एका चुकीमुळे दोघांचेही अपघात होऊ शकतो. आणि हा धुका जो ही धुका बघा, समोरनं दोन गाड्या. हे थ्रिलिंग पॉईंट जे असतात हेच फक्त आपल्याला दिसतात. आणि अशा वेळी तिथे गाडी नीट चालवतो, बाकी काही नाही करू. कोकण असा प्रवास म्हणजे पिंपरी ते रिंगोळीचा महाड पोलादपूर या साईडपर्यंत होणार आहे. म्हणजे त्यामध्ये आलं आपलं ताम्हिणी घाट, नंतर आलं त्यामध्ये आपलं
मानगाव टू महाड मुंबई हायवेपासून आम्ही पुढे जाणार कशेडी घाट च्या स्पॉटच्या एंडिंगला, जसं की रायगडच्या एंडिंगला आमचं गाव आहे. तर ते गावचा नजाराही तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही सध्या या नजाराचा आनंद घ्या. एक तुम्हाला स्पॉट मी तरी तुम्ही हा घाट बघू शकता आता. आणखी हा जो घाट आहे त्या घाटच्या स्पॉटला आम्ही बरोबर थांबलो आहोत. आणि इथून जो स्पॉट नजारा आहे तो पूर्ण धुक्याचा आहे, जो की आता आम्ही जो टप्प्यावरती आम्ही इथं आहोत. इथे गाड्या येतात. हा जो स्पॉट आहे आणि हा माझा जो मित्र सवंगडी तो आणि मी बघू शकता तुम्ही. आम्ही दोघे इथे बसलेलो आहोत आणि या सौंदर्याचं जरा आम्ही नजाऱ्याचं लाभ घेत आहोत. आता पुढचा नजारा जो आहे तो आम्ही तुम्हाला या व्हिडिओ त्या पुढेच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. तरी पण तुम्ही आता बघू शकता. हा बघा, आमचा सवंगडी आर्यन शेलार उर्फ एक्स रायडर. हा जो थ्रिल तुम्ही पाहत आहात, आता याच ठिकाणी आम्ही जाणार आहोत खाली, कारण की हा पूर्ण घाट उतरंडीचा आहे. त्या घाटानेच आम्ही पुढे जाणार आहोत. तरी पुढच्या तुम्ही क्लिपमध्ये तुम्ही बघू शकता. आता टर्निंग बघा कसले डायरेक्ट मध्येच. हे या टप्प्यात ना या फक्त पावसाळ्यामध्ये ओपन होतात. हा फक्त पावसाळ्यात. झरे पाहू शकता. यात हे झरे कसे जो सह्याद्रीचा पर्वत आहे त्या पर्वतावरनं तुम्हाला आम्ही जो सीन वरचा दाखवला होता तो आता त्याच्या खाली उतरलेलो आहोत आम्ही. लगभग 5 मिनटं लागते तिथे जायपर्यंत. हे पर्यटन जरी तुम्ही आता बघितलं असेल की एक छोटंसं माकड मध्ये बसलं होतं आणि त्या माकडाच्या बाजूने मी गाडी काढली आणि बाकीचे पर्यटक तिथे सौंदर्याचा लाभ घ्यायला आलेले आहेत. ते पण बाहेरून आलेल्या लोक असतात ते. कारण की हा जो दामणी घाट आणि रायगडमध्ये जे सौंदर्य बसलेलं आहे त्या सौंदर्याचा लाभ घेण्यासाठी भरपूर जण बाहेर लोक येत असतात, सौंदर्याचा लाभ घेतात. तर मगाशी पाऊस आल्यामुळे आम्ही बाकीचं व्ह्यू घेऊ नाही शकलो. परंतु आता जो आम्ही ज्या हायवेमध्ये आहोत तो हायवे
ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक रस्त्यामुळे हे ट्रॅफिक झाले, रस्त्यामुळे, बाकी काही नाही. कुठं काढ आता हे, मला तर घाटापेक्षा जास्त वाटायला लागले. पण आहोत आता लोणेरला. हे रस्त्यामध्ये त्यांनी खडे टाकल्यामुळे गाड्या फसत पण आहेत. एकदा तर त्या रस्त्यामधून निघालो होता आम्ही आणि त्या रस्त्याचं थ्रिल बघितला असेल. खडी टाकल्या ही आहे आमची महाडची लेणी, तर तुम्ही बघू शकता. अरे मला वाटतं जस्ट आताच आम्ही पॉलपूरमध्ये पोहोचलो आहोत. आणि पॉलपूरचा नजारा तुम्ही बघत आहात की हायवे झाल्यापासून हा सीन तुम्हाला इथे दिसत आहे इथे. आणि पहिल्याच एक रिॲक्शन भेटलेलं आहे. हा दुसरा रिॲक्शन. आणि हा आमचा आहे पॉलपूर तालुक्यामधला महाराजांचा पुतळा. ते सर्कल टाईपमध्ये इथेच आहे.
हा माझा गावचा नजारा आहे आणि सध्या तर मी माझ्या गावच्या सानिध्यात गावच्या नजाराचं हे लाभ घेत आहे। तर तुम्ही आता बघू शकता की हा आमचा जो नवीन कशिडी बोगदा घाट आणि याच ठिकाणी वरती स्वामी समर्थांचं मंदिर, हा जुनावाला वरचा घाट आहे आणि हा नवीन बोगदावाला घाट आहे खालचावाला। जो व्हाईटनेस मध्ये दिसते तिथेच न्यूवाला बोगदा घाट आहे आणि इथून आमचं वरती गाव जायला इथून हा जो रस्ता आहे आणि इकडे माझे सवंगडी आहेत।